अटक करा, अटक करा। आणि मीडियाला विनंती आहे की हे पोलीस प्रशासन, तुम्ही मीडिया पण झोपलाय का? मीडिया पण काय जागे करीना? या पोलीस प्रशासनाला जबाब विचारा, या एसपीला जबाब विचारा मीडियाने की हे एवढा जनसमुदाय येते, ते एक गरीब कुटुंबातलं पोरगा आहे। आंबेडकरी असं जर झालं तर आज त्याचं झालं, उद्या आपल्या कुणाही कार्यकर्त्याचा आणि दडपून टाकतील। कधीच प्रशासन पटकन येऊन असं कारवाई करत आज साधी मोटरसायकल सिग्नलला किती घडाई, आज एवढं मोठं प्रकरण झालं प्रशासनाने न ध्यान दिल्यामुळे एवढं काहीच गलती नसणार। मिसिंग आहे ना, मिसिंग मध्ये नगरवाल्याने एवढी चौकशी करावी, कधी गेला, सीसीटीव्ही कॅमेरे आहेत एवढा आहेत, पुंडलिक नगरच्या हद्दीमधून आता विजयनगरला पोचून जातं, हे झालट्या पर्यंत गेलं कसं? यानं यायचं हिथं पुंडलिक मोबाईल स्विच ऑफ करून बसलेल्या माणसाला कमीत कमी आपल्याला इतर प्रकारे त्याचे इतर कुठले सोर्स आहेत, त्याजवळची कोण आहेत का, त्या पद्धतीने त्याच्या थ्रूच आपल्याला जावं लागेल। पोलीस डिपार्टमेंटने युद्ध पातळीवरती काम करावं एवढीच या नातेवाईकांची अपेक्षा आहे। त्यांचा माणूस युद्ध पातळीवर डिपार्टमेंटने काम करावं। 1000% मी स्वतः आहे त्याच्या समोर आलो। काय पॅनिक झालेले परिवारांची परेशानी काय करता पुरुष गेला त्यांचा ते संशयित जे असतील त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यासाठी आपण माझे ऑलरेडी 3 अधिकारी मी पाठवलेले आहेत। तो संशय आता संशयित असतो ना, तो संशयित थांबून नाही, मला तर एक नाव नाव सांगावं सांगू नका। जनरली आपल्याकडे जेव्हा दाखल होतात मध्ये असा प्रकार शक्यतो होत नाही, परंतु आता हा असा प्रकार घडला, रात्री जसं घडला तेव्हापासून आमचा संपर्क आहे ग्रामीण आणि तो संपर्क आहे। आता आपल्याला संशयिताचं पण नाव कळालेलं आहे, आता त्यांनी कुठला संशयित ताब्यात घेतलाय मला माहित नाही, पण मी त्यांना विचारून तो जर घेतला असेल तर परत त्याच्या मागे फिरून टाइम वेस्ट करण्याचा अर्थ नाही। शेवटचं बोलणं झालं होतं, हा तो अधिकारी ऑलरेडी मी लावलेत कामाला, मी स्वतः त्याच्यामध्येच आहे, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा, ते जेवढे करतील त्याच्यापेक्षा जास्त दुपटीनं, कारण हद्दीत राहणार आपल्या ठीक आहे, तिकडे मर्डर झाला वगैरे त्या गोष्टी, परंतु आपल्या इथले जेवढे सोर्स आहेत त्याचं यशस्वी। आणि हे बघा, ती व्यक्ती मला माझ्या पोलिसांनी एकच मिनिट माझ्या पोलिसांनी मला सांगितलं, ती व्यक्ती अतिशय चांगली, आमच्या पोलिसांशी पण खूप चांगला कॉपरेटिव्ह व्यक्ती होता। हे माझ्या गाडीतल्याच लोकांनी मला सांगितलं की साहेब खूप चांगला माणूस होता, त्यामुळं पोलिसांशी ज्याचं चांगलं संबंध आहे ना त्याबद्दल तर 100% जास्त सांगू, त्यामुळे त्याबद्दल निश्चिंत राहा। माझी विनंती, आंबेडकरी चळवळीचं सक्रिय काम करणारे कार्यकर्ते राजू भाऊ कापसे यांचा काल सायंकाळी पोलिसांकडून फोन आला का आम्हाला अशी बॉडी त्यांची चितेगावच्या पुढं एका गावामध्ये मिळालेली आहे, तिचं शिर जे होतं ते धडावेगळं झालेलं होतं। मग जे मयत आहेत राजू कापसे त्यांचे दाजी व त्यांच्या घरच्यांनी तिथे जाऊन पाहणी केली तर तो मृतदेह त्यांचा म्हणून आढळला। तर सर्व परिवारांनी आता आपल्यासमोर ते सर्व घटनाक्रम सांगितलेला आहे। आम्ही आंबेडकरी चळवळ कापसे परिवाराच्या मागं ठामपणे उभे आहोत व जोपर्यंत राजू कापसेला त्याचा घात कुणी केला हे पोलीस प्रशासन जोपर्यंत जे संशयितांचे नाव त्यांनी जे काही त्यांना कळवलेले आहे, जे काही लोकेशन आहेत, राजू कापसेला शेवटचा कॉल कोणाचा आला, 2-3 दिवसापासून त्याचा वाद कोणासोबत चालू होता, तो जेव्हा घरातून भाजी देऊन निघून जातो, 1 तासात येण्याचं प्रॉमिस त्याच्या पत्नीला करतो, याचा अर्थ सगळं आलबेल होतं। असं काही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी नव्हती, परंतु केवळ तो आंबेडकरी चळवळीत काम करतो व कुठंतरी नावारूपाला येण्याचा प्रयत्न तो तरुण करत असताना इथल्या काही प्रस्थापितांनी त्याची हत्या केली का, असा मोठा प्रश्न या परिवारासमोर आंबेडकरी चळवळीसमोर उभा राहिलेला आहे। आम्ही कालपासून घटना घडलेली आहे, मृतदेह इथून रात्री आणून ठेवलेला आहे, परंतु कुठल्याही प्रकारचं पोलीस प्रशासनाने त्या संबंधित त्याला जेवढे कॉल आले होते कॉल वगैरे ट्रेसिंग करून कोणालाही ताब्यात घेतलेलं नाही। याचा अर्थ पोलीस प्रशासनाचा जो ढिम्मा कारभार आहे त्याला वैतागून हे सर्व नागरिक, त्याचे नातेवाईक, आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते या ठिकाणी बसलेलो आहोत। जोपर्यंत पोलीस प्रशासन येथे माननीय एसपी साहेबांनी इथं भेट दिली पाहिजे, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असा या ठिकाणी घटनाक्रम चालू आहे।
परंतु पोलीस विभागामधला कोणताही वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आलेला नाही. कुठल्याही प्रकारचं आश्वासन त्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही. याच्यातून आपल्याला या ठिकाणी जो परिवार आहे यांच्या भावना तीव्र होत आहेत का याच्यामध्ये काही मोठा प्री प्लॅन होता का, कट करून राजू कापसेला संपवण्यात आलेला आहे का, असे विविध प्रश्न या ठिकाणी उभे राहत आहेत. तर आमच्या आंबेडकर चळवळीच्या वतीने पोलीस प्रशासनाला एक विनंती आहे की तात्काळ या ठिकाणी येऊन या ठिकाणी आम्हाला रायटिंगमध्ये लिहून द्यावे का तुम्ही किती तासात कारवाई करणार आहात, तुम्ही काय कारवाई करणार आहात. तोपर्यंत हा आंबेडकरी समाज हे त्याचे नातेवाईक हे मित्रमंडळी या ठिकाणी उठणार नाहीत व राजू कापसेला न्याय मिळावा हीच आमची मागणी राहील. जय भीम जय भारत. निकाळजे, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा अध्यक्ष. त्याला कोणाचा तरी फोन आला, कोणा मित्राचा आला का काय आला आम्हाला काही माहीत नाही. तो त्याच्या पत्नीला म्हणला की मला फोन आलाय, मी जाऊन येतो म्हणल्यानंतर पुन्हा जाऊन येतो म्हणलं तर पुन्हा पत्नीला वाटलं बाबा अजून अर्धा घंटा झाला का आला नाही. अर्धा झाला, 1 तास झाला, पुन्हा फोन लावला तर ते मला मी झालटा फाटेला आहे, मी काहीतरी कामात आहे, थोडं लावतो तुला फोन. नंतर त्याचा फोन स्विच ऑफ झाला. सर, आमची पोलीस प्रशासनाला त्याची निर्दय हत्या झाली. पोलीस प्रशासनाला एवढं म्हणायचं हे जे लोकेशन आहे हां त्याची बॉडी झालटा फाट्यापासून कमीत कमी 20-22 किलोमीटर त्या ठिकाणी मुंडकं असं गळा कापून एकीकड, शरीर बाजूचं एकीकड. रात्री 8 वाजता आम्हाला फोन आला. आम्ही पोलीस प्रशासन इतके दिवस 12-24 घंटे 12-13-14-15 घंटे झाले. आम्ही पुंडलिकनगरला मंगळवारी कंप्लेंट केली. पुंडलिकनगर चुपली आहे, कोणी येऊन चौकशी केली नाही, काय झालं काय नाही. आणि आम्हाला नुसतं PM करा, सह्या करा, अरे घेऊन जा. अरे काय हे अन्याय आहे गोरगरीबावर. आम्हाला न्याय पाहिजे. आमच्या इथल्या कमिशनर आणि SP साहेबांना माझी या गोरगरीब जनतेची आणि आंबेडकर जनतेची नम्रतेची आणि आग्रहाची विनंती आहे, जर या आरोपीला आजच्या आत अटक नाही झालं तर पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्रेकाचे आंदोलन उभे करू. आणि